ठाण्यात प्रस्तावित डेटा सेंटर विरोधात नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरलाय। वेकअप ठाणेकरच्या नेतृत्वाखाली हजारो ठाणेकरांनी बाळकूम येथील प्रस्तावित डेटा सेंटर बाहेर एकत्र येत जोरदार मोर्चा काढला आणि प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली। हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलकांच्या मते या डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि विजेची गरज भासणार असून 24 तास सुरू राहणाऱ्या यंत्रणांमुळे ध्वनी प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे। यामुळे पर्यावरणासह स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली। यावेळी वेकअप ठाणेकरचे मनोज प्रधान यांनी हा लढा पूर्णपणे अराजकीय असल्याचे स्पष्ट केले। ठाणेकरांच्या पाणी, वीज आणि पर्यावरणाच्या हक्कांसाठी हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। नागरिकांशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोप करत प्रशासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आपल्या मागे एक 53 एकरमध्ये एक डेटा सेंटर येत आहे। आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एका डेटा सेंटर आणि एक हायपर स्केल डेटा सेंटरमध्ये फरक आहे। इथे जे येतं ते एक AI जनरेशनसाठी हायपर स्केल डेटा सेंटर येणार आहे। एका हायपर स्केल डेटा सेंटरसाठी सर्वात जास्ती काय लागतं तर पाणी लागतं। या ठाणे शहरात आपण 31 MLD पाणी ऑलरेडी कमी आपल्याला मिळतंय आणि आपले आयुक्त म्हणतात की 12 MLD पाणी आपण त्यांना प्रॉमिस केलं। आमचा पहिला आक्षेप त्याच्यावर आहे की यांना पाणी देताच कामा नाही। दुसरं 422 मेगावॉटच्या इलेक्ट्रिसिटी यांना पाहिजे। 192 जनरेटर्स या ठिकाणी आहेत। आमचा त्याला विरोध आहे। याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 एकर परिसरामध्ये उष्णता वाढणार आहे। त्याच्यामुळे आम्ही या सगळ्यांना विरोध करतायत। यांच्या फक्त 150 नोकऱ्या हे देणार आहेत असं ॲमेझॉन स्वतः सांगते। त्याच्यातही 100-125 तर फक्त सिक्युरिटीच्या आहेत। ह्या गोष्टीचा कुठेही फायदा ठाणेकरांना नाही। जे एक हमिंग साऊंड येणार आहे 365 दिवस 24 तास जे हमिंग साऊंड येणार आहे त्याच्याने लोक बेजार होणार आहेत। आजूबाजूला एकही फ्लॅट विकला नाही जाणार आणि जे राहत आहेत ते विकून निघून जातील। या सगळ्या गोष्टी ठाणेकरांनाही कळल्या पाहिजेत, जगभर कळल्या पाहिजेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डोळे उघडले पाहिजेत की ह्याला जी परवानगी दिली 8/2006च्या टाउनशिप ऍक्ट खाली ते इमिजिएटली रिवोक करा। आमचं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की स्टेट गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन फॉर डेटा सेंटर्स बदलावं, नवीन लेजिस्लेशन आणावं आणि त्याच्या अनुषंगाने परवानगी द्यावी।